ट्रॅव्हल विथ चारूच्या सगळ्या प्रेक्षकांचं 2026मध्ये स्वागत आहे. 2026ची आपली सुरुवात होतीये गजानन माऊलींच्या नगरीतनं, म्हणजे शेगावमधनं. आपल्या चॅनलवरती आपण शेगाव समाधी स्थळ इथले व्हिडिओ आपले आहेत ऑलरेडी. त्याच्यानंतर आनंद विहार आणि आनंद सागर हे सुद्धा आपले व्हिडिओ आहेत. शेगावचा एक व्हिडिओ माझ्या करण्याच्या मनामध्ये होता की तो म्हणजे शेगावचा एस.टी. स्टँड. त्याचं कारण असं आहे, आपण बऱ्याच ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणाच्या आसपासची ठिकाणं पण आपली बघायची खूप इच्छा असते. पण तिथे जायचं कसं, तिथे जायची सोय काय आहे, केव्हा जातं, हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळावीत शेगाव शहरापासून तरी, त्याच्यासाठीच मी आत्ता शेगावच्या एस टी स्टँडला आलेलो आहे. शेगावच्या एस टी स्टँडचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. या एस टी स्टँडच्या 2-3 खासियत पण आहेत. त्या खासियत पण तुम्हाला सांगतो. इथून कुठून इथनं बसेस इथे येतात किंवा इथनं कुठून कुठे बसेस जातात, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. छोटाच व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. चला आपण एस टी स्थानकामध्ये प्रवेश करूया. शेगाव स्थानक जे आहे, इथे दिवसाकाठी साधारणतः जवळजवळ 500 गाड्यांची ये जा होते. शेगावपासनं जवळपासची ठिकाणं म्हणजे श्री नरसिंह सरस्वती यांचं लाड कारंजा, आणि अजून थोडंसं पुढे गेलं तर आपली माहूरची रेणुका माता. आणि निसर्गाचं जे एक मोठं आश्चर्य आहे ते म्हणजे लोणारचं सरोवर, की जिकडे उल्कापातामुळे मोठंच्या मोठं सरोवर असं तयार झालेलं आहे. ते सरोवरसुद्धा इथनं 100 ते 125 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. इथून सुद्धा लोणारला जाण्यासाठी आपल्याला थेट एस टी मिळते, की जी आपल्याला लोणार गावापर्यंत पोहोचवते. आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरातून इथे शेगावला आपण थेट येऊ शकतो. पुण्या मुंबईकडचे जर का आपण असू तर आपल्याला माहिती आहे, मुंबईवरनं 1, 2 ते 3 गाड्या आहेत. ही विदर्भ एक्सप्रेस आहे, अमरावती एक्सप्रेस आहे, गीतांजली आहे, की ज्यांनी आपण इथे शेगावला येऊ शकतो. पुण्यावरून सुद्धा नागपूर एक्सप्रेस असेल किंवा हमसफर एक्सप्रेस असेल,
अशा रेल्वेनी आपण इथे येऊ शकतो. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं इथे येण्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारची आपली एस टी बससुद्धा उपलब्ध आहे. आणि आपली जी महत्त्वाची शहरं आहेत, पुणे असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, कोकण असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, इथूनसुद्धा शेगावला यायला थेट सेवा आहेत. शेगावला सगळ्यात जवळचं मोठं शहर म्हणजे अकोला. हा जो फलाट क्रमांक 1 आहे, या फलाट क्रमांक 1 वरनं अकोलाला जाण्यासाठी या अशा बसेस दर 15-15, 20-20 मिनिटाला उपलब्ध आहेत. मैं प्रशांत खत्री, शेगाव एसटी कैंटीन। हमारे यहाँ शेगाव कचौरी फेमस है। शेगाव की कचौरी, हमारे यहाँ शेगाव कचौरी, नाश्ता, कैडबरी सभी आइटम मिलते हैं। और टाइमिंग हमारा सुबह 6 बजे से रात में 9 बजे तक है। हा व्हिडिओ करण्यासाठी इथल्या स्थानक प्रमुखांनी आपल्याला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यामुळे त्यांचेसुद्धा या व्हिडिओमध्ये आभार. आणि त्यांच्याशी बोलत असताना अजून एक गोष्ट कळाली की ती म्हणजे महाराष्ट्रातलं हे एकमेव असं स्थानक आहे शेगावचं एस टी स्थानक की जिथून उज्जैनपर्यंत, रादर उज्जैनसाठी इथनं थेट बस सेवा उपलब्ध आहे. इथनं सकाळी निघते, दुसऱ्या दिवशी उज्जैनला पोचते आणि उज्जैनवरनं परत निघून इथे शेगावी गजानन महाराजांच्या चरणी आपल्याला व्यवस्थित ती बस आणून सोडते. आणि कचोरी म्हणलं की शेगाव कचोरी, तुम्ही पुण्यामध्ये असा, मुंबईत असा, ठाण्यात असा, महाराष्ट्रामध्ये कुठेही असा, तुम्हाला शेगाव कचोरी हे नाव आणि हे दुकानं ठिकठिकाणी तुम्हाला दिसतात. तुमच्यापैकी जर का कोणी गाडी घेऊन आलं तर आता आमचे जे चालक आहेत महादेवजी म्हणून, त्यांनी चांगली बातमी दिली, टोल नाका नाही आहे, हा एकच टोल नाका आहे आणि हा टोल नाका सुद्धा सध्या बंद आहे. म्हणजे उसाची रसदाची पद्धत बघा, प्लास्टिकचा ग्लास आणि त्याच्यामध्ये काचेचा ग्लास सांडू नये म्हणून. तर पितो आणि सांगतो तुम्हाला कसा आहे. सर्वप्रथम तुमचं मी वेलकम करतो लोणार सरोवरमध्ये तुम्ही आले. बुडबुड येतात बघ, पाण्यात आवाज येतो बघ. खालचा जो दलदलीचा रस्ता होता तो दलदलीचा रस्ता क्रॉस करून आता अशा पॉईंटला आलो आहे. या पॉईंटपासनं प्लेन रस्ता, जंगलाचा रस्ता सुरू होतो.